अपूर्वा भांबावून दरवाजाकडे पाहत होती. रात्रीचे 11 वाजून गेले होते. अंधारलेलं घर आणि मनातली भीती. अजूनही तिला आठवत होतं ती पहिल्यांदा या घरात आली तेव्हा किती स्वप्न पाहिली होती. पण ते स्वप्न आता नरकासारखे वाटू लागले होते. अपूर्वा जेवायला वाढ. ओंकार दारूच्या नशेत सोफ्यावर कोसळला. ओंकार, उशीर झाला तुला. मला भूक सहन होत नाही म्हणून मी जेवून घेतलं. अपूर्वा हळूच म्हणाली. आई तू जेव ग, माझी काळजी कशाला करतेस? तुला कोणी विचारतंय का? तो मोठ्या आवाजात ओरडला. त्याच्या आवाजात दारूचा जोर आणि अहंकार स्पष्ट होता. अपूर्वाने धडधडत्या हातांनी ताट वाढलं. मनोमन प्रार्थना होती की सासूबाईंनी काही त्रुटी काढू नये, नाहीतर पट्ट्याचे बळ अंगावर उमटणार हे निश्चित. अगं काय ही भाजी कशी अळणी केलीस? मालतीबाईंनी नाक मुरडत विचारलं. सॉरी आई, चुकून झालं असेल, अपूर्वा हळूच म्हणाली. माझ्या आईला उत्तर देतेस? ओंकार रागाने तिच्या अंगावर धावून आला आणि तिच्या तडाखा बसला. अपूर्वाच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. सासूबाई मात्र तृप्त चेहऱ्याने पाहत होत्या. बघा, काही हुंडा नाही, वरतून ही बडबड करते. मालतीबाईंनी ओंकारला अजून भडकवलं. थांब, आज तुला चांगला धडा शिकवतो. ओंकार पट्टा काढत तिला मारू लागला. आई ग, नको, लागतंय. अपूर्वा हात जोडत विनवणी करत होती. पण तिचं तिथे ऐकणारं कोणीच नव्हतं. रोजचं होतं हे. मालतीबाईंना जणू सून मारल्याशिवाय समाधानच मिळत नसे. बाई, नवऱ्याला खुश ठेवायला शिक, नाहीतर घर सोड, मालतीबाई तिरकसपणे बोलल्या. पाणी आण, ओंकारने पुन्हा हुकूम सोडला. अपूर्वाने स्वतःला सावरलं. उठायचा प्रयत्न केला, पण ती जमिनीवर कोसळली. लवकर, ओंकारने पुन्हा गर्जना केली. कसंबसं उठून तिने पाणी आणलं. हात थरथरत होते. लग्नाला 6 महिनेच झाले होते आणि हे असं रोजच होत होतं. अपूर्वाचे वडील सरकारी नोकरी करणाऱ्या जावयावर खुश होते. एकुलता एक मुलगा, 4 चाकी, मोठं घर, शेती सगळं होतं, पण माणुसकी मात्र नव्हती. तिच्या मोठ्या बहिणीचं साध्या घरात लग्न झालं, पण ती सुखी होती. अपूर्वा मात्र नशिबाशी झगडत होती. ओंकारने पहिल्यांदा अपूर्वाला पाहिलं आणि हट्टाने लग्न केलं. मालतीबाईंना हुंडा हवा होता, पण मुलावरचं प्रेम अधिक होतं म्हणून लग्न झालं. पण सासूबाईंनी ठरवलं होतं की या मुलीला सुख नाही द्यायचं. लग्नाच्या पहिल्या महिन्यात सगळं ठीक होतं, पण ओंकारच्या बहिणीने घरात विष कालवलं. वहिनी, भाजी किती मिळमिळीत, कशी गिळायची? तिला माहीत होतं की हा विषय ओंकार समोर निघाला तर काय होईल. उद्यापासून व्यवस्थित करेन, अपूर्वा म्हणाली. आई, तू उपाशी राहशील हिच्यामुळे. बहिणीच्या बोलण्याने ओंकार पुन्हा भडकला आणि रात्री पुन्हा अपूर्वाच्या अंगावर घाव बसला. सकाळी उठूनही ती तशीच होती, जखमी, निराश, असहाय. पण तिने ठरवलं आता पुरे, हे सगळं संपवायला हवं. अपूर्वाने किचनच्या भिंतीला टेकून डोळे मिटले. अंगावरचे वळ जखम बनवून ठसठसू लागले होते. पण या वेदनेपेक्षा मनाची जखम खोल होती. ती रोज तुटत होती, हरत होती. रात्रीच्या गडद अंधारात ती गुपचूप जागी होती. ओंकार दारूच्या नशेत गाढ झोपला होता. मालतीबाईही आपल्या खोलीत शांत झोपल्या होत्या. पण अपूर्वाच्या मनात वादळ सुरू होतं. आता नाही, पुरे झालं. तिच्या मनात एक निर्धार जागा झाला. ती अलगद उठली, हळूच किचनमध्ये गेली आणि पिशवीत काही कपडे टाकले. बँकेतल्या थोड्या बचतीचे पैसे आधीच एका लिफाफ्यात ठेवले होते. मोबाईल घेतला आणि दरवाजाकडे सरकली. आई, मनातून आवाज आला. तिने फोन उचलला आणि एक नंबर डायल केला. बाबा, मला न्यायला या. ओंकारच्या झोपेत खंड पडला. त्याने आळसात डोळे उघडले. घड्याळात 7 वाजत होते. अपूर्वा, पाणी आण, तो नेहमीच्या सवयीने ओरडला. पण कोणीच प्रतिसाद दिला नाही. तो उठून बघतो तर सगळं घर शांत. मालतीबाई स्वयंपाकघरात बसल्या होत्या, पण त्यांच्याही चेहऱ्यावर गोंधळ. कुठे गेली ही? तो ओरडला. खोलीत पाहिलं, सामान तिथेच होतं, पण काही कपडे आणि तिचा फोन नव्हता. तो पटकन दार उघडून बाहेर गेला. अंगण पण रिकामं होतं. आई, अपूर्वा कुठे आहे? मला काय माहीत, पहाटे उठून गेली असावी, मालतीबाई तुसड्या आवाजात म्हणाल्या. ओंकारचा राग अनावर झाला. ती असं जाऊच शकत नाही, कोणीतरी तिला भडकवलं असणार. तो मोबाईल काढतो आणि अपूर्वाच्या वडिलांचा नंबर डायल करतो. तुमच्या लेकीला सांगा परत ये, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. त्या बाजूने शांत आवाज आला. माझ्या मुलीला स्पर्श करण्याचा विचारही करशील तर पोलिसांत तक्रार करू. तिला सतत मारहाण करायचास
सून म्हणून नव्हे तर गुलाम म्हणून वागवायचास. आता तुझा खेळ संपला. आणि फोन कट झाला. ओंकारने एक घाणेरडा श्वास घेतला आणि जोरात खुर्चीला लाथ मारली. मालतीबाईही सुन्न झाल्या होत्या. अपूर्वा आपल्या माहेरी पोहोचली होती. ती अजूनही घाबरलेली होती. पण बाबा आणि आईच्या चेहऱ्यावरचा विश्वास पाहून तिला जरा हायसं वाटलं. बाळा, आता भीती बाळगू नकोस. तुझी साथ आम्ही देऊ. बाबांनी तिला जवळ घेतलं. पहिल्यांदा अपूर्वाला वाटलं की तिने एक मोठा निर्णय घेतला आहे. एक असह्य नातं तोडून ती स्वतःला वाचवू शकली. ती एका नवीन प्रवासाची सुरुवात करणार होती, जिथे ती फक्त जगेन असं नव्हे तर स्वतःसाठी उभं राहीन. अपूर्वा माहेरी पोहोचली, पण मन अजूनही घाबरलेलं होतं. आजवर ती फक्त सोसत आली होती. सहनशीलता हाच तिचा आधार होता. पण आता तिने पलायन केलं नव्हतं, तर स्वतःला मुक्त केलं होतं. आईने तिला घट्ट मिठी मारली. बाळा, आता घाबरायचं नाही. तुझ्यासाठी आम्ही सगळे आहोत. बाबा मात्र गंभीर चेहऱ्याने काहीतरी विचार करत होते. अपूर्वा, तुला पोलिसांत तक्रार करायची आहे का? ती काहीही बोलली नाही. डोळ्यासमोर ओंकारचा संतापलेला चेहरा आणि सासूबाईंचा तिरस्कार दिसत होता. बाबा, तो कितीही वाईट असला तरी मी त्याच्यावर तक्रार केली तर? मग त्याला अजून सहज सुटू द्यायचं का? तिचा भाऊ अर्जुन रागाने म्हणाला. हे काय नवीन आहे? एकतर अत्याचार सोसायचे आणि आता त्याला वाचवायचं? माझा उद्देश त्याला वाचवायचा नाही. पण अपूर्वा गोंधळली. आईने तिचा हात हातात घेतला. बाळा, तुला जर त्याच्याकडे परत जायचं नसेल तर आपण घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो. पण जर तुला न्याय हवा असेल तर आपण तक्रारही करू शकतो. 2 दिवस शांत गेले. अपूर्वा हळूहळू सावरत होती. पण अचानक एके दिवशी दारावर जोरजोरात धडधड सुरू झाली. अपूर्वा, बाहेर ये लगेच. ओंकारचा आवाज होता. आई घाबरून दरवाजाजवळ गेली. बाबा आणि अर्जुनही लगेच पुढे आले. बाहेर येत नाहीस तर मी आत शिरतो, तो संतापाने ओरडत होता. बाबांनी दरवाजा उघडला. इथे येण्याची तुझी हिंमत कशी झाली? माझी बायको आहे ती. तिच्यावर माझा हक्क आहे. ओंकार गुरगुरला. हक्क? हक्क तर प्रेमाचा असतो, विश्वासाचा असतो. मारझोड करण्याचा, छळ करण्याचा हक्क तुला कोणी दिला? अर्जुन संतापाने पुढे सरसावला. माझ्या बायकोला परत पाठवा, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. ओंकारने धमकी दिली. तुझ्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, बाबांनी ठामपणे उत्तर दिलं. तितक्यात अर्जुनने फोन काढून पोलिसांना कॉल केला. तुमच्या धमक्यांना आता कायदेशीर रेकॉर्डवर जातील. हे ऐकून ओंकार चपापला. पोलीस? माझ्या घरगुती वादात तुम्ही पोलीस आणता? हे आता फक्त घरगुती वाद राहिलेले नाही, हा गुन्हा आहे आणि तुला शिक्षा व्हायलाच हवी. ते ऐकून ओंकार जोरात शिवीगाळ करत निघून गेला. पण अपूर्वाला माहीत होतं, हा शेवट नव्हता. तो काहीही करू शकतो. त्या रात्री अपूर्वा शांत बसली होती. मनात विचारांचं वादळ होतं. आता परत जाणं शक्य नव्हतं. पण पुढे काय? समाज काय म्हणेल? लोक काय विचार करतील? बाबा जवळ येऊन बसले. तू ठरवलं आहेस का काय करायचं? तिने हळूच मान हलवली. हो बाबा, आता मी झुकणार नाही. मी घटस्फोट घेईन. आणि ओंकारने मला मारहाण केली, मानसिक छळ केला, याचा न्यायही मी मागेन. आईच्या डोळ्यात पाणी आलं. खूप हिंमत दाखवलीस बाळा, अर्जुन तिच्या बाजूला बसत म्हणाला. आता तू एकटी नाहीस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. पोलिसांनी ओंकारला अटक केली. त्याने बराच प्रयत्न केला, पण अखेर कायद्याने त्याला योग्य शिक्षा दिली. अपूर्वाने स्वतःसाठी नवीन आयुष्य सुरू केलं. नोकरी मिळवली, स्वतःच्या पायावर उभी राहिली. 1 वर्षानंतर ती अजूनही सावरत होती, पण आता ती एका वेगळ्या विश्वासाने भरली होती. स्वतःवरच्या विश्वासाने. तिला आता समजलं होतं की संसार सहनशक्तीवर चालत नाही, तर प्रेम आणि आदरावर चालतो. आणि जर तो नसेल तर तिथून बाहेर पडणं हेच खरं धैर्य असतं. संसार हा फक्त सहनशीलतेवर चालत नाही. प्रेम, विश्वास आणि परस्पर सन्मान हे कोणत्याही नात्याचे खरे आधारस्तंभ असतात. जर हेच नसेल तर त्या नात्यात टिकून राहणं योग्य नाही. मारहाण, छळ किंवा कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक अत्याचार सहन करणे म्हणजेच अन्यायाला साथ देणे.
त्याला वेळेत विरोध करणे गरजेचं आहे. अपूर्वाच्या कुटुंबाने तिला पाठिंबा दिल्यामुळेच ती हिंमत करू शकली. तर त्यामुळेच त्या कुटुंबाने परिस्थितीने मुलीच्या किंवा महिलेच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. अपूर्वाने फक्त अत्याचार सहन न करता न्याय मागितला आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढली. महिलांनीही आपल्यावरील अन्यायाविरोधात उभं राहण्याची गरज आहे. स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे अशा कोणत्याही संकटात त्यांना आधार मिळतो. ही कथा समाजाला एक महत्त्वाचा संदेश देते की स्त्री ही केवळ कोणाची गुलाम किंवा उपभोगाची वस्तू नाही, तर ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिने अन्याय सहन न करता त्याचा धैर्याने सामना करायला हवा. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.